तर अंजली दमानिया यांनी केलेले हे गंभीर आरोप आपण बघितले। पोलीस आणि वाल्मिक कराड याचा चांगला संबंध आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र बीड प्रकरणामध्ये टोकाची भूमिका नको अशी सावध भूमिका शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतलेली आहे। तर एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक आक्रमकपणे करताय, त्याच वेळी जयंत पाटील यांनी मात्र घेतलेली सावध भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, लक्षवेधक आहे आणि राज्याच्या राजकारणात सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करणारी भूमिका जयंत पाटील यांनी घेतली। बीडच्या प्रकरणामध्ये काही दागोदरी मंत्र्यापर्यंत जातं का? नाही, आता ते सगळ्या गोष्टी हळूहळू पुढं आल्या की त्यावर बोलणं उचित आहे। आधीच कोणत्याही गोष्टींच्या बद्दल टोकाची भूमिका घेणे योग्य नाही। पोलीस योग्य ते तपास करतील आणि योग्य ती माहिती पुढे आणतील अशी आम्हाला आशा आहे। वाल्मिकी कराडांचा आका कोण मंत्रिमंडळात आहे की मंत्रिमंडळाच्या बाहेर आहे? ते ज्यांनी आका हा शब्द रूढ केला त्यांना विचारा, मला माहित नाही ते कोणाचं नाव घेऊन बोलतात। पाटील यांची ही सावध भूमिका पाहिली। मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना धमकी दिली। त्यानंतर लक्ष्मण हाके आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे। जरांगे घरात घुसायची भाषा करतात, त्यांच्या धमकीला आम्ही घाबरणार नाही हा इशारा आता लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे। तर धनंजय मुंडे यांनी लक्ष्मण हाके यांना बोलायला सांगितलं असा आरोप जरांगे पाटील यांनी केलेला आहे। एकंदरीत आपण बघतोय या संपूर्ण घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय का हा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मात्र आता वाद थेट लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे यांच्यात झालाय।